हा जो परिसर आहे गल्ली नंबर 1 दत्त मंदिरच्या पाठीमागील बाजूस या ठिकाणी वेळेवर स्वच्छता होत नाही, घंटागाडी येत नाही असा आरोप येथील स्थानिक रहिवाशांनी आता आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे। या ठिकाणी पाहू शकताय अक्षरशः काटेरी झुडपे कचरा या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। घंटागाडी फोन करून देखील येत नाही। स्वच्छतेचा बोजवारा या ठिकाणी पालिका प्रशासन, आरोग्य सभापती तसेच त्या भागातील नूतन नगरसेवक लक्ष देणार का? पाहू शकताय गटारीमधील काढलेला घाण या ठिकाणी साचून आहे, त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे, गटारी तुंबलेले आहेत। नागरिकांना अक्षरशः या ठिकाणी नाहक त्रास सोसावा लागत आहे। स्थानिक रहिवाशांनी नाराजी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कचरा, या ठिकाणी कागदे पडलेले आहेत। कोणत्याही प्रकारची स्वच्छता या ठिकाणी करण्यात येत नाही। घंटागाडी आज येईल, उद्या येईल अशी आश्वासने फक्त या ठिकाणी देण्यात येत आहेत। गेली 15 दिवस झाले या ठिकाणी घंटागाडी आलेली नाही। रस्ता उंच करण्यात आलेला आहे, त्यामुळे या परिसरात या अपार्टमेंटला असलेले गेट झाकणे देखील मुश्किल बनले आहे। कोणत्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही। स्थानिक नागरिक या ठिकाणी संतप्त भावना व्यक्त करत आहेत। याकडे आरोग्य सभापती आणि या भागातील नगरसेवक लक्ष देणार का? हे पाहू शकताय गटार, या गटारीमध्ये अक्षरशः कचरा अडकून आहे, दुर्गंधी पसरली आहे। हे पहा कचरा, ढीगभर कचरा साचलेला आहे। या ठिकाणी औषध फवारणी होत नाही। सापांची संख्या या ठिकाणी जास्तीत जास्त वाढत आहे। दररोज 1-2 साप या ठिकाणी आढळून येत आहेत। नागरिकांचे आरोग्य तसेच जीव धोक्यात आहे। दत्त मंदिरच्या पाठीमागील बाजूस या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास। खरंच पालिका प्रशासन जागे आहे का की गांधारीची भूमिका घेत आहे? पाहावे लागेल।